गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. काय घोड आवाज आहे खरंच ताई तुमचा. असं वाटतं मरावं तुमच्याच पोटी जन्माला यावं. पण माझ्या पोरांचं लग्न बाकी दोन्ही पण म्हणून जरा थांबलो. एकदा त्यांचं दोघांचं लग्न झालं का मग कन्फर्म करतोच मी. तुम्ही लाजू नका म्हणा. आता फक्त काय करायचंय थोडस ठेक्यात म्हणायचंय. चालेल ना. या ग सुवासनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. हलवा ग सयानो सांगा हो तुम्हाला सह्याद्रीचा सर्जाला या महाराष्ट्र राजाला. क्या बात आहे. यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ. काय गोड आवाज आहे. आता आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की म्हणणार आहे. आपण फक्त जय म्हणायचं आहे. आणि जे अशा जोरात म्हणायचं. एखादा जर आळशी झोपलेला असेल तर त्याला प्रश्न पडला पाहिजे की नक्की या ठिकाणी चाललंय तरी का. मी जय छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतोय. आपण जय म्हणणार आहे. म्हणाल ना दादा माग पण. ओके. छत्रपती शिवाजी राजांसाठी. हा छत्रपती शिवाजी महाराज की. कार्ली गावाचा आवाज दिसत नाही. हा फक्त चारण्याचं काम झालंय. हा बंधावर रुपये आवाज आला पाहिजे. तुमचं जेवण झाले नाही का. हा मग जरा जोरात आवाज काढायचा. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. आठाण्याचं काम झालं. फक्त अजून 8 आणे बाकी राहिलेत. सर्व शिवप्रेमींना माझ्या मागच्या मावळ्यांना इकडल्या मावळ्यांना सर्वांना विनंती करतो. दादा सगळ्यांनी आवाज काढायचा आहे. काही तुम्ही पण आवाज काढला तरी चालेल आणि तुम्ही पण आवाज काढला तरी चालेल. एकदा परत घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा वा. एक आणा बाकीच राहिला मध्यंतरी पूर्ण करू. फक्त आता राष्ट्रपुरुषांच्या आपल्याला घोषणा द्यायच्या आहे. हसायचं नाही. ध्यानानं घोषणा द्यायच्या आहे. सर्वांना विनंती एकदा जय जयकार करूया. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. महात्मा गांधी की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. दारू पिणार की. आपल्या कारल्याचा दारू पिणार का राष्ट्रपुरुष आहे का. इथं तर सगळं घोडं पाणी पित आहे ना आपलं. जय की जैन कोणाची पण जय. आपल्याला याच्यात फसायचं नाहीये. कशात फसायचं नाही आपल्याला. तुमचं काही चुकलेलं नाही. तुम्हाला माहित होतं की शाहीर तुम्हाला काही फसवणार नाही. पण मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की चुकायचं नाही. माझ्यावर भरोसा होता म्हणून तुम्ही जय म्हणत गेला. कारण की आपल्या मराठ्याचं हेच आहे. एक तर मराठा पेटत नाही आणि पेटला तर रेटत नाही. ही मराठ्याची गोष्ट आहे. आणि मराठा म्हणजे कोण. मराठा म्हणजे कुठली जात नाही हो. मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो मराठी